मित्रांनो, मी निखिल गुंजा स्वागत करतोय परत एकदा तुमचं नवीन ब्लॉग मध्ये आणि एक ट्रिपमध्ये रोड ट्रिप एकदम शॉर्ट रोड ट्रिप आहे. अँड दिस इज वन ऑफ माय सोलो रोड ट्रिप. नाही का, कसं काय याचं रिझन असं आहे की मी आज एकटाच आहे ना. हे बघा, पूर्ण गाडी चेक करा, नथिंग एनीवन. ओके, हां, तर एकटाच निघालोय मी. सो आता रोड बघून तुम्हाला कळला असणार आहे आपण पुण्याला चाललेलो आहे. बेटा भाई, एवढा सकाळी, आता सकाळचे वाजले 6:56, म्हणजे ऑलमोस्ट 7 वाजले आहेत. आणि भाई 7 वाजता गर्दी का काय? अबे यार, आज मंडे नाही का, विकेंडवाले सगळे चालले आहेत यार. हां, अँड देन तुम्ही जो लास्ट ब्लॉग येईल ना त्याच्यात तुम्ही म्हणजे जरा लास्टला काही नंतर झालेलं नाही आहे. सो त्याचं रिझन काय ना तुम्हाला ह्याच ब्लॉगमध्ये मी सांगणार आहे. सो स्टे ट्यून, तुम्ही बघत राहा. आता तुम्ही म्हणजे डायरेक्ट गाडीत सुरुवात केलेली, घरी पण नाही गेली. सो काय, निघायला आपल्याला थोडा झालेला होता लेट, म्हणून आपण आलोय थोडे लेट अँड थेट. ओके, मॅटर क्लोज बॉयज. अरे कुठेतरी एक जागा द्या रे घुसायला. ओके, यांचं काय आहे? अरे लोकल माणूस आहे इथं, जाऊ द्या चला लवकर. भाई इथं लोकल आहे आपण, आपल्याला टोल पण लोकल आहे. टोलवाल्यांचं लय बेकार रेट आहे यार. इकडं बघा ना, कधी टोल नाही देते त्याच्यामुळे आपल्याला माहीत नसतं. हां, CNG पण फिलअप करायची गरज नाही, काल केला होता. सो त्याच्यात हाफ टँकच्या वर थोडासा आहे. पेट्रोल पण 20% आहे. तुम्हाला आता दाखवतो लोकल ही काय दे. 1 मिनिट. लोकल 84-55. हे देख लिया, लोकल ही कह दे. हां, तर असं आपल्याला हा टोल पडतो लोकल. तसे आपण आहेत लोकल. आणि यार खूप ट्रॅफिक आहे आज रोडमध्ये. मला तर पुढचं लोड आलाय माहिती का. पुढं गेल्यावर विषय नको यायला यार, फक्त बस. बाकी तर नाही आहे काही, बट तेच. चला बघत राहा पुढे तुम्ही, आणि मी पण जातो पटापट पुढे. ओके, स्टे ट्यून. आता लागलेलो NH60 ला आहे आपण. चंदनापुरीपर्यंत आलोय. पुढे बघूया. बाईक यार, जेव्हा मी बाईकवालं कोणी पण बघतो ना, पार ती स्प्लेंडर का होईना, काय फोकस आहे भाई. तुम्हाला सांगतो 1 मिनिट, तुम्हाला सांगतो, मला असं नाही का आतून पार होतं का भाई बाईक राईड वगैरे पाहिजे. पण साले कामं असे येतात ना काही का आपल्याला झक मारून हेच नाही. सो आणि मेन म्हणजे आपले काहीतरी चेंजेस दिसत असं. हां, सनग्लासेस कसे आपले कमांडमध्ये नक्कीच ना. न्यू परचेस है ना, फ्लेक्स नहीं है, ते हम बता रहे हैं. ओके, सो चला बाइकर बाबुआ, आप भी चलो, हम भी चलावत है. अरे नासिक से आवत है. इश्क दी बाजी, ज्या गोष्टीची भीती होती तेच. घुसने नाही दूंगा. हे बघा ना, लाल तर बघा, लाल भाऊ. नाही, चाकण चौकात आहे यार, एवढा ट्रॅफिक आहे. आता लांब याच्यावरून तुम्ही बघून घ्या ना किती लाल आहे. आपल्याला लोकेशन 23 किलोमीटर 49 मिनिटं दाखवते यार. भाई एवढी गर्दी ना आज. सीन असा ना, आज मंडेचा इश्यू यार. विकेंड बाकी नाही काही. आणि पावसाचं पण वातावरण वाटतंय, जरा यायला वाचलाय. बघू आता
सो चायला 5 मिनिट अजून. काय खरं नाही आता किती वेळ लागतो काय नाही ट्रॅफिकमध्ये. अरे मागणं रोड होता यार, मागणं रोड होता, पण काय आता हे ट्रॅफिकमुळं ना टर्न सुद्धा नाही घेता आला मला. नाहीतर बाहेर आळंदी इथून गेलो होतो नाही का, बाहेर लवकर गेलो असतं. आता टाइम ऑर्डर राहिला राव. हळूहळू 9:51 मी पोचतोय भाई साहब. घुसूनच नाही दिला भाई. आपल्याला पण असं होतं, पण काय आता जे आहे ते बरं आहे. हो डर के आगे जीत है, जीत के आगे डर है, हम तो डरे है, जीते तो बाकी लोग. फिटमॅन परत एकदा हे मग. अरे 5 नंबर पाहिलंच नाही, डायरेक्ट 6 नंबर पाहिलं. काय खायचं? हा भूक लागली, जे असेल ते खाऊ. मला पण लागली, तुझ्यासाठी थांबलोय मी. पार त्या दिवशी तरी आम्ही कढीवाडा खाऊन आलतो, मी सागरात होतो तेव्हा. आज काहीच नाही भाऊ, न काय खाता आलेलो मिळाय. इकडे नाश्ता करणार होतो, तू म्हटला तू येणार आहे म्हणून मी थांबून घेतला. येस ब्रो. तर आता आम्ही पोहोचलेलो आहे एका लोकेशनवर. इथून चाललो आता आम्ही पोटा पाण्याचं बघायला. पोट पाणी बघितल्याशिवाय दुसरं काहीच होऊ शकत नाही. मग दादा काय म्हणता? काय नाही हो, लागले. हा लागले बरं. काय लागले तुमचे यार? मुंबई रिटर्न. मुंबई रिटर्न आहे भाई, मुंबई रिटर्न. मुंबईला फिरून आलोय पोरगे. डोकं जाम झालंय माझं माहिती आहे. मुंबईत फिरून नाही रे, ट्रॅव्हलिंग आणि कशी होती जीवाची मुंबई? मी आपण नाही राहू शकत भाई मुंबईमध्ये. असं आहे काय? कसे गेल ते? कार मध्ये. ओ कार. हा कार आहे काय? ओके. तर आपण आता कुठं चाललोय? नाश्त्याला. खाऊ गल्ली. ओके, खाऊ गल्ली ना, ठीक आहे. तर चला आता पटापट जातो आणि खाल्ल्यावर भेटतो. आता भूक लागली, आता सण नाही होते फार मला वाटतंय. मग काय भाई, पुण्यात मोठी गाडी वापरणं म्हणजे ना एवढा मोठा टास्क आहे. अगं क्या ही बोलू. हे भाई हे बडे लोक आहे तरी बाईक वापरतात. आपण आहे 1 मिनिट. हां, आणि आपलं लोकेशन पुढे आहे बरं का, पण बरं चालत चालत जावं लागतं. अवघड आहे. ठेवा ना, एक जागेवर कुठं पार्किंग नाही आहे भाई. हे वाचनालय. मला एक सांग, या वाचनालयात वाचणार कसं रे? पेपर वगैरे ते फक्त पेपरसाठी काय? मला पुस्तक असतं. अरे बुक्स वगैरे इथं जागा आहे पाहिजे ना तशी. त्याच्यात काय वांग शांतता आहे. सो व्हॉट इज गाईज, अँड आता मी रिटर्नला आहे. रिटर्नला म्हणजे मी ऑलमोस्ट जवळपास आलेलो आहे. म्हणजे आता मी घारगावमध्ये ॲक्च्युली बोललो तर पॉईंट. हां, सगळे कामं उरकून मी घारगावमध्ये आलेलो आहे. अँड काही गोष्टी सांगायच्या बाकी राहिल्यात. एवढा हॅक्टिक डे होता ना, म्हणजे खायला सुद्धा टाइम नाही भेटलेला आज. एवढे हालत. आणि झाला जमाना झाला या रोडने जातोय भाई. इथं अजून 1 वे चालू आहे. 1 वे म्हणजे अजून इकडचा रोड चालू नाहीच आहे यार. फार ना बोर झालाय. त्याच्यामुळे एवढा टाइम लागतो ना इथल्या इथं जायला. लांब्या रूटवरून तुम्ही लवकर येशाल, पण इथल्या इथून जायला तुम्हाला एवढा टाइम लागतो ना, फार बोर होऊन जातो नाही का. आता थोडं पुढे गेल्यावर भाई 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 हा घुसलाय कसा हे बा, असा विषय. तर आजचं खूप काय काय झालेलं आहे. कामं पण खूप झालेले आहेत. तर काही गोष्टी तिकडं साईडला पण आहेत, ते तुम्हाला कळल न कळल आय डोंट नो. ज्याला कळल त्यांनी कळून घ्या आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा नक्की विषय काय आहे तो. अँड तुम्हाला एक विषय दाखवायचा जो बोललो आहे मी, तो आता मी एक तर गेल्यावर दाखवेल, नाही तर उद्या सकाळी दाखवेल. तर लेट तर काय झालं नाही आज. मी खूप जमान्यानंतर दिवसानंतर पुण्यावरून येताना जरा लवकर. जमाना म्हणजे हां लवकर, अजून लवकर असतं बरं का, पण मी मागं थोडं थांबलो होतं, काम होतं सो त्याच्यामुळं. अरे बघा परत पुढून ॲड झालं त्याची. हा म्हणजे तिकडून एवढा एक पट्टा आहे
तो ठेवलेला आहे फक्त, बाकी तर काही नाही, असा काही विषय आहे. अँड आजचे तुम्हाला किलोमीटर दाखवू का आत्तापर्यंत? आता 84 झालेले आहेत. टोटल 322 किलोमीटर झालेत. अजून आहेत 50 एक होतील, अजून 50 म्हणजे 370 to 400च्या दरम्यान आपले किलोमीटर व्हायला पाहिजे. ओके. आणि बाकी तर काही विशेष नाही आहे. सोलो होतो, सोलोच गेलतो आणि सोलो चाललो. तिथं आता होता सुनुदाव होता, बट तो त्याला ते तिथं उचललं होतं. तो नुकताच मुंबईवरून आलेला होता म्हणून त्याला पटकन उचललं तिथं, नाहीतर तो नसता तर मग वन अँड ओनली निघून जा आजचा विषय. हां, तर आपला शॉपच्या बोर्डचं काम पण झालेलं आहे ऑलमोस्ट. उद्या बोर्ड लागू शकतो, उद्या नाही तर उद्या संध्याकाळी, जास्तीत जास्त परवा सकाळपर्यंत आपला बोर्ड लागून जाईल. अँड मग काय बाकीचं तर काही नाही, आपल्याला माल पण येणार आहे, तो पण होऊन जाईल. बाकी आता जस्ट घारगावमध्ये पोहोचलेलो आहे. थोडंसं मागं होतं मागाशी. आणि 28 डिग्री टेम्परेचर आहे भाई. सकाळी एवढं बेकार गरमी होती ना, 35-36 पर्यंत टेम्परेचर होतं. काय तेच कळते नाही की उन्हाळा आहे, पावसाळा आहे, की कोणता वाळा आहे का वाळवाळा आहे, काहीच गोष्टी कळते नाही. पण आता जे आहे ते बरं आहे. ॲक्च्युली ना आता CNG भरू का नको आज झाले आता गाडी. CNG तर आहे बरं का, चला भरूनच नाही तो परत काय बोलायला नको, गाडी घेऊन गेलाय हा. CNG भरला ना काही. अरे इथं CNG पाहिजे नाही तर मागच्या पंपावर जातो. आहे का इथं CNG? शिल्लक नाही, CNG शिल्लक नाही. या पंपलाच जातो इकडच्यात. आज आहे ना, तुम्हाला सांगतो आजचा दिवस आहे ना, नुसतं इकडून युटर्न घे तिकडून युटर्न घे, तरी आहे ना आज बोर झालता. एकच मिनिट तुम्हाला सांगतो मी जरा डीपमध्ये. एकदा मला इथून थोडंसं हे मॅक्झिमम आहे नाही सगळे CNG साठीच उतरत आहे बरं का इकडे. त्याला काय माहिती CNGच नाही आहे. अयो काय बावळट माणसं आहे. एकच मिनिट. डन. तर विषय असा झालाय ना, CNG CNG काय आहे, भरणं गरजेचं आहे. तो भरला नाही तर बोलतील म्हणून. गाड्या तर काय एवढ्या नाही आहे इथं. फर्स्ट टाइम मी फिलअप करतोय, सो बघूयात. कडक मेकिंग प्रोग्रेस. बाकी नाव कसं दिसतं कमेंटमध्ये नक्की सांगा. हां, कडकमध्ये. सो गाईज हे बघा, आता स्टेरिंग तुम्ही दुसरी टीवरून तुम्हाला कळलं असन. राईट नाव इन टाटा. सो नेक्सॉनमध्ये अँड ही आहे पेट्रोल CNG नेक्सॉन आहे. तुम्हाला सांगतो भाई, नेक्सॉनमध्ये 6 गेअर दिलेले आहे. आता तुम्ही कम्पॅरेटिव्हली तुम्हाला म्हणलं एक गाडी आता आपली गाडी माहितीची भाई, मोठं इंजिन. आणि हे इंजिन मोठं नाही ना, हिचं पेट्रोलमध्ये छोटं इंजिन आहे. तुम्हाला सांगतो, आणि पॉवर एवढी बेकार देते नाही, एवढी बेकार पॉवर प्रोड्यूस करते ना, एक नंबर. आणि त्यात 6 स्पीड आहे भाई. एवढंच आहे, व्हायब्रेशन इतकं बेकार आहे ना, तुम्ही म्हणूच नाही शकणार. बिलकुल सायलेंट नाही. हिच्या ना गिअर बॉक्समध्ये सुद्धा व्हायब्रेशन आहे. तर हात ठेवला ना जाणवतं नाही का सगळं. ही 3 सिलेंडर आहे ना, 1.2 3 सिलेंडर पेट्रोल CNG इंजिन आहे. बट पॉवर खूप आहे यार भाई, खूप पॉवर आहे याच्यात. लिटरली आय लाईक इट. तर किती सांगू ते कळा ना तुम्हाला.
हां, तर पेट्रोल असं ऐकलंय का मी एक 15चं मायलेज देते. आय डोंट नो किती देत असेल. आपण तर चाललोय सध्या, मी अकोल्याला चाललोय संगमनेरवरनं. ही आहे आपल्या दादाची आहे. संगमनेरवरून अकोल्याला चाललोय. मला जे बॉक्सेस घ्यायचे आहेत, काय बँकवाले येणार आहेत आपल्या शॉपसाठी. तर बोर्ड वगैरे तर झालंय सगळं प्रॉपर लावून. बाकी तर विषय नाही काही, त्या विषयाचा कोणता किस्सा नाही. तर माझा अवतार पण मला लागू द्या बघा. माझा अवतार असं एवढा बेकार अवतार आहे माझा. त्याला पण काही वाद नाही त्या अवतारात पण. बट एकंदरीत आहे ना, कम्फर्ट वगैरे ना ओके यार, काही असं वेगळं नाही वाटत. पॉवर वगैरे ओके, चांगली पॉवर आहे 1.2च्या मताने. आणि बाकी पण गोष्टी नाही का, 6 स्पीड आहे. सगळ्यात मेन 6 स्पीड एअरबॉक्स आहे भाई. आणि स्पेशियस पण आहे बघा ना. त्यात हरमनचं बेस मॉडेल आहे. हे हरमनचं म्युझिक सिस्टम दिलेलं आहे याला. बस मला फक्त एक गोष्ट काय नाही, 2 गोष्ट नाही आवडल्या. एक आहे ना, हिचं मीटर कॉन्सोल टॉप एंडला सुद्धा असंच आहे, पण ते एवढं साधं वाटतं. आणि त्यात ना आता हे बघ, हे नवीन त्यांनी फ्युचरिस्टिक दिलेलं आहे नाही का, डिजिटल लोगो वगैरे. हे मला पटलंय सगळ्या गोष्टी, हे सगळं बरोबर आहे. प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे का भाई, हॉर्नचं नाही इथं. हे बघा, हॉर्नचा आवाज नाही येत. आणि असं तुम्ही जसं काय ट्रॅफिकमध्ये इथलं इथं कसं आपल्या इथली सवय, इथं हॉर्नचं नाही ना. हॉर्न वरती पण नाही, हॉर्नचं या इथंच दाब नाही आपल्याला असं. ही गोष्ट काय मला एक प्रॉपर पटली नाही आहे. सो आता 10 लाखात तुम्हाला काय काय नाही, पण 10चा नाही विषय हा विषय ऑल वेरियंट्सचा आहे. आणि जी जरा गिअर शिफ्टिंग मला थोडी हार्ड वाटते. का असं पहिल्यांदाच हे करतोय म्हणून की काय, आय डोंट नो. बट यार व्हायब्रेशन्स खूप आहे. तुम्हाला पण आहे ना थोडा आवाज येत असेल. आता कसा आवाज येतोय कसं नाही, आय डोंट नो. बट असं काय आहे. आता मी जरा घाई चाललोय. सो चला आता तुम्हाला बाकी मी बाहेरून घरी पोहोचल्यावर दाखवतो गाडी. ओके, स्टेट टून तुम्ही बघत राहा. ओके. तू ही जुदा, तू इब्तिदा मेरी, तू इंतहा मेरी, तू ही मेरा जहां, तू ही जुदा. गाडी कशी मागं लावली, रिवर्स लावली. हे पण आणलंय, 3 बॉक्स ठेवले तिथं. बाकीचा माल तर अजून आपला ट्रान्झिटमध्ये. हे पण आहे, कलर बॉन्ड आहे ना B2B. हा आता सगळ्या गाडीत ट्रान्सफर करायचा देन निघात. माझी हालत एवढी बेकार झाली नाही, गडबडीत आहे. आता पटापटी करतो, नंतर तुम्हाला गाडीत भेटतो. हां, डिक्कीत एवढाच बसला यार. हे बाकीच्या याच्यामुळे ना डिक्कीत काय बसलं नाही. आता आतमध्ये एवढा बेकार भरला आहे ना दाबून, एवढा बेकार आतमध्ये भरला आहे. बाकी आता गेट लावून घेतो गाडी काढून, देन निघूयात आपण. ओके. हां, तर हे बघा स्टॉक वगैरे बघा. मला पण बघा जरा तर अवस्था व्यवस्था बिकट दिसते आपली. चालू आहे ना. हां, तर काय म्हणायचं होतं मला. हां, तर तुम्हाला आपल्या गाडीचा किस्सा मी दाखवला आहे का नाही, आय थिंक दाखवला असं. नाही दाखवेल सगळं सांगितलंय, पण डेनने दाखवला. सीन काय आलं, आपण सर्व्हिस वगैरे सगळं करून गेलो, सगळं झालं. आणि येता हे बघा असंच होतं बरं का. हे बघा असंच चाललेलो होतो, स्पीड ब्रेकर आला आणि इकडनं एक गाडी आली. तो अल्टोवाला इकडून एवढ्या जोरात गेला ना, आणि इकडून गाडी मारून गेला साला. असा सीन झाला. तर ती पण क्लेमला द्यायची. आता तो बघल भाई वगैरे बघतील बाकीचे तिचं. आता आपल्याला तर काय टाईम नाही आहे. स्टॉक बघूनच तुम्ही समजून घ्या आपला टाईम सध्या इन्व्हेस्ट कुठे. सध्या ITR वगैरेचं पण जरा सीन चाललेत. बघूयात आता काय बसतंय. टेन्शनचे माहोलचा टेन्शन आहे, सगळंच चाललेलं आहे. हो भाई. अँड वातावरण पण पावसाचं दिसतंय बरं का. पावसाचं काय येतो नाही येतो काय माहीत भाई. चाललो यार, एवढा थकलो तुम्हाला सांगतो ना. हे भरता वाजलेले आता 2:50 झाले दुपारचे. ऑलमोस्ट 3 वाजले. पटापट जाऊन खाली करायचे. आपल्या बँकचे सर येणार आहेत HDFCचे. सो मग बाकीच्या गोष्टी करूयात आपण. बाकी
चलो आता परत एकदा आलो. रोजच जातोय, रोजच जर देत बसलो तर संपला ना विषय माझा.